नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल दिवसभरात बऱ्याचशा घडामोडी घडल्या. इकडं नेपाळला महाप्रलय आला आणि नेपाळच्या अनेक गावात त्यानं उद्ध्वंस केला. इकडं धाराशिव जिल्ह्यात दिवसभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 4 नगरसेवक नेमकं कोणत्या पक्षात प्रवेश करणार याचीच उलटसुलट चर्चा होती. तर सोनी वाहिनीवर खेळत असलेला वाशिमचा विशाल राठोड हा करोडपती होणार की नाही याकडं पण महाराष्ट्र नव्हे तर देशाचं पण लक्ष लागून राहिलं. काल परवा धाराशिवमधून मुंबईकडं ऑपरेशन लोटसच्या याच्याखाली निघालेले धाराशिव नगर परिषदेमधले 4 नगरसेवक त्यांनी परवा संध्याकाळपर्यंत भाजपमध्ये प्रवेश केला नाही, हाती कमळ घेतलं नाही आणि परत त्यामुळं धाराशिव नगरीत चर्चा सुरू झाली. नगरसेवक आता पुढं काय करणार, का आहे तिथंच राहणार. मात्र काल उशिरा रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या साक्षीनं तसंच सूरज साळुंखे यांच्या बरोबर जात ह्या 4 नगरसेवकांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. हे नगरसेवक तसे पूर्वीपासूनच ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे समर्थक मानले जात होते, परंतु मध्येच मल्हार पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी त्यांना भाजपत प्रवेश देऊत असं काहीतरी प्लॅन केला होता. तशी चर्चाही झाल्याचं सांगितलं जाते. परंतु ज्यावेळेस पक्षातीलच अगोदर असलेल्या नगरसेवकांनी नगर अध्यक्षांनी आपल्या पोस्ट केल्या आणि आता आमचं ठरलं आहे असं त्यांनी सांगितलं, ते वाचून ते ऐकून त्या नगरसेवकाची पण चलबिचल झाली असावी आणि अखेर आपण ज्यांच्याबरोबर आहोत त्यांच्याबरोबरच आपण जाऊ असं म्हणत हे 4ही नगरसेवक म्हणजे प्रदीप मुंडे, सोमरे सुकरवर आणि संतोष उर्फ नाना घाटगे या 4 जणांनी काल रात्री शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गळ्यात धनुष्यबाणाचा गमजा घातला आणि ऑपरेशन लोटस की आणखी काय याच्यावर पडदा पाडला. यावरून मात्र ज्यांनी ऑपरेशन लोटस आम्ही घडवूनच आणणार असे म्हणणाऱ्या ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या नात्यानं पुतण्या लागणाऱ्या मल्हार पाटील यांचा मात्र फियास्को झाला आहे. काकानं पुतण्याला 4 मुंड्या या प्रकरणात तर चीत केलेलं दिसून आलेलं आहे आणि आता हे नगरसेवक ओमप्रकाश राजे निंबाळकर पुढील कुठली खेळी करतात याकडंच धाराशिव नगरीतील लोकांचं लक्ष लागून राहणार हे निश्चितच आहे. सोनी टेलिव्हिजन वाहिनीवर गेल्या 2 दशकापासून सुरू असलेल्या कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमाचं हे 18वं पर्व सुरू आहे आणि या 18व्या पर्वाच्या प्रारंभीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबई शहरातील धारावी या आशिया खंडातील मोठ्या झोपडपट्टी समजल्या जाणाऱ्या भागात 10 बाय 10च्या खोलीमध्ये तेही भाड्याच्या खोलीमध्ये राहणाऱ्या रुचिता हिनं कोण बनेगा करोडपती खेळ खेळताना
आपल्या बुद्धीचं जे कौशल्य दाखवलं त्याच्यात ती खेळली. पहिल्या दिवशी खेळताना ती 5 लाखापर्यंत तिनं करोडपतीतलं बक्षीस जिंकलं होतं. दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाल्यावर ती पार 50 लाखाच्या प्रश्नापर्यंत पोचली होती. मात्र 50 लाखाच्या प्रश्नाचं उत्तर तिला देता आलं नाही आणि या खेळात 4 लाईफलाईन ज्या असतात त्यापैकी तिनं फक्त 2च लाईफलाईनचं वापर करून 25 लाख रुपये जिंकले. या 25 लाख जिंकलेल्या रकमेतून तिला आता स्वतःचं घर घ्यायचं आहे आणि आईवडील आणि भावाला चांगल्या घरात राहायचं तिचा पुढचा मानस आहे. रुचिता ही 10वीच्या वर्गात शिकत आहे आणि सार्वजनिक वायफाय सिस्टीमहून ती मग तिचा वापर करते. त्या वायफाय ज्यावेळेस चालू असतो तो चालू असताना आपल्या मोबाईलमध्ये शैक्षणिक आणि इतर माहितीचे यूट्यूब व्हिडिओज माहितीपर व्हिडिओज ती डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये घेते आणि नंतर ती त्याच्यावर अभ्यास करत असते आणि तिच्या अभ्यासाचं फळ तिला करोडपती मिळालेलं आहे. परवा मंगळवारी असाच हॉट सीटवर एक दररोज मोलमजुरी करून आपलं जीवन कंठणारा तरुण विशाल राठोड, जो की विदर्भातील वाशिम येथील रहिवासी आहे, तो अमिताभ बच्चनसमोर कोण बनेगा करोडपती हा खेळ खेळत होता. त्यानं तो काम करून महाविद्यालयीन शिक्षण त्यानं पूर्ण करत आणलेलं आहे आणि त्याला स्पर्धा परीक्षेद्वारे एक मोठा अधिकारी होण्याचं त्याचं स्वप्न आहे. विशालचे वडील आणि तो सकाळी जिथं मजुराचा चौक वाशीमध्ये आहे तिथं थांबतात. काम मिळालं तर कामाला जातात. त्यांना दिवसाला 500 ते 600 मजुरी पडते असं विशालनं सांगितलं आहे. आणि हा विशाल ज्यावेळेस करोडपतीमध्ये एक प्रश्न येत होता त्या प्रश्नाचं अगदी लिहिल्या उत्तर तो देत होता आणि त्यानं हा खेळ खेळताना तोही 50 लाखाच्या प्रश्नापर्यंत गेला, परंतु 50 लाखाच्या प्रश्नाचं उत्तर त्याला देता आलं नाही आणि त्यानं 25 लाख जिंकले. त्या 25 लाखात आता त्याला त्याच्या वडिलांचं आई जी की एक कॅन्टीनमध्ये झाडणे टेबल पुसण्याचं काम करते, त्यांना आता विश्रांती द्यायचं त्याचा विचार आहे आणि त्या जिंकलेल्या पैशातून आपलं कुटुंब योग्य तऱ्हेनं पुढं चालवायचं त्याचा मानस आहे. तो पुढं MPSC किंवा स्टाफ सिलेक्शन अशा परीक्षा देणार असून त्यात तो यशस्वी होईल असा त्याचा विश्वास आहे. 2 बहिणी, तो आणि आईवडील असं 5 जणांचं यांचं कुटुंब आहे आणि ते आजही आता 2 दिवस ते मुंबईत कोण बनेगा करोडपतीच्या स्टुडिओमध्ये होते. मात्र ज्यावेळेस आज किंवा उद्या ते परत वाशिमला जातील, परत त्या मजूर अड्ड्यावर बापले मजुरी मिळते का नाही ही पाहत असल्याचं आपल्याला दिसून असू. त्या 2 ज्यांना खऱ्या अर्थानं कुणीतरी सहकार्य करण्याची गरज होती त्यांना कोण बनेगा करोडपतीमधून सहकार्य मिळालं आहे, पण ते सहकार्य मोफत किंवा अवघड त्यांची परिस्थिती अशी आहे म्हणून देण्यात आलेलं नाही, तर त्यांनी त्यांच्या बुद्धिचातुर्यानं हे यश मिळवलेलं आहे. त्यामुळं या दोघांच्या ह्याच्यातून आजच्या तरुणांनी एकच धडा घ्यायचा आहे की अभ्यास हा महत्त्वाचाच आहे. सगळे सोंग करता
अभ्यासाचं पण एक सोंग तुम्ही वटवत जावा आणि त्याच्यातूनच तुमच्या आयुष्याला तुम्ही वेगळं वळण द्या, असंच हा संदेश तरुणांना यातून मिळाला असेल असं दिसतंय. धाराशिव नगर परिषदेतील हे जे काही नगरसेवक इतर पक्षात जाणार होते, त्यावेळेस त्यांचं ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू होती. त्यावेळेस अगदी लोटसच्या स्वगृहातील लोकांचं चर्चा होती की यांना करोड रुपये का होईना देण्यात आलेले असतील आणि त्यामुळंच ते भाजपत प्रवेश करत असतील. परंतु तसं काही नगरसेवकांना कुणी घेतलं दिसत नाही आहे. त्यामुळंच त्यांनी आपलाच नेता आणि त्याच्यासोबत राहायचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. हे 4 नगरसेवक करोडपती काही झाले नाही, परंतु ही 2 सामान्य घरातील तरुण आणि तरुणी लखपती मात्र झाले आहे. त्यांनी 25-25 लाख कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातून मिळवलेले आहे आणि त्यांच्या जीवनाला वेगळा आकार द्यायचा प्रयत्न ते आता इथून पुढं करतील असंच दिसतंय. त्यामुळं हा सर्व नशिबाचा भाग आहे असं काही नसतं, तर नशीब त्याचबरोबर संधी पण चालवून यावी लागते आणि तुम्ही त्यासाठी ती संधी अगदी त्या संधीवर स्वार होण्यासाठी तुमचे पण काहीतरी प्रयत्न असावे लागतात असंच दिसतं. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.